बारगुले यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करा. बार्शी तालुक्याचे भाग्य विधाते विकास रत्न पाणीदार आमदार मराठी भाषेत जेवढे काही विशेषण असतील तेवढे लावले तरी कमी आहेत राजेभाऊला. आणि ही विजयी संकल्प सभा नाही, ही विजयी सभा आहे का नाही? किती हजार मतांनी निवडून द्यायचं आपल्याला राजेभाऊला? किती? 40 क्रॉस करू आपण. मी काय जास्त वेळ घेणार नाही, पण मला काही मुद्दे बार्शीच्या सभेमध्ये सांगायचेच होते. मी थोडक्यात सगळे मुद्दे तुम्हाला सांगतो. विकासाला मत द्यायचं का टिंगल टवाळी करणाऱ्याला मत द्यायचं? भगवंताच्या भक्ताला मत द्यायचं का इतर नाद असणाऱ्या व्यक्तीला मत द्यायचं? 30 वर्ष बार्शीकराला आपण झुलवत ठेवलं. 30 वर्ष सगळ्या बार्शीकरांनी बघितलंय. आणि राजाभाऊची जादू 5 वर्षात काय केलं हेही आपण बघितलंय. आता हे इलेक्शन महत्वाचं आहे, तर आपण विकासाच्या पाठीमागे जाणं गरजेचं आहे. गेल्या 30 वर्षाची कारकीर्द बघा आणि ह्या 5 वर्षाची कारकीर्द बघा. 4-4 हजार कोटीचा निधी बार्शी तालुक्यामध्ये आणणं ही चेष्टा नाहीये. हे राजेभाऊनी करून दाखवलंय. आणि एक विचारतो, ती क्लिप फिरते, 15 वर्ष पाणी आणायला लावलं. आम्ही हे केलंय. आम्ही सांगतो, एका वर्षात 30 पाणी पुरवठ्याची योजना आम्ही केली. 15 वर्षात ती स्कीम पाण्याची 15 वर्ष लावले, 1 वर्षात ती स्कीम केली. कुणाच्या पण गटात ते काय? राजेभाऊच्या. बार्शीचा विकास व्हायचा असेल तर राजेभाऊ शिवाय पर्याय नाही, एवढं निश्चित. आणि हे जातीपातीचे राजकारण करताय की आता मराठा समाज सगळा आमचा एक आहे. आता काय काय मी गोष्टी उघड दाखवतो. ब्रँड बारबोले राजेभाऊ राऊता बरोबर आहे. बारबोले गट म्हणजे आम्ही आहे. ते पण आमचे पाहुणे रावळे असतील, मग सावळे असतील, सुरवसे असतील, ग्रामीण भागातली सगळे लोक राजेभाऊच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा आहे. आणि जातीपातीच्या भित्ती ओलांडून राजेभाऊ पुढे गेलेले आहे. हिंदू मुस्लिमचं ऐक्य म्हणजे राजेभाऊ राऊत आहे. 18 पगार जातीला घेऊन जाणार नेतृत्व म्हणजे राजेभाऊ राऊत आहे. आता लिंगायत समाजाला मी ओपन सांगतो, लिंगायत समाजामध्ये जेवढ्या जाती आहे, लिंगायत कोष्टी असेल, लिंगायत माळी असेल, लिंगायत तिळे असेल, कुणाची कामं ठेवली? समाजाची ठेवली नाहीत, वैयक्तिक कामं ठेवलेली नाही. मग अशा माणसाला जपा ना तुम्ही. जातीचा म्हणून त्यांना मतं देऊ नका. बार्शी तालुकाचा विकास होणं गरजेचं आहे. त्या माणसाच्या पाठीमागे आपण जाणं गरजेचं आहे. आता खरा अन्याय बारबोलेवर कुणी केलाय? शरद पवारांनी केलाय. राष्ट्रवादीमध्ये प्रथम प्रवेश आमच्या आदरणीय विश्वास भाऊंनी केला. तिकीट कुणाला दिलं? आताही जणू काय तिकीट मिळालं म्हणून अजून एकदा प्रवेश केला. काय झालं? ज्यांनी तुमच्या तिकिटावर टाका घातला त्याचं तुम्ही काम कसं करू शकता? तुम्हाला नैतिक अधिकार नाही. ही लढाई धर्म अधर्माची आहे, नीती अनितीची आहे. आम्ही धर्माची बाजू धरलेली आहे. राजेभाऊला कोणीही रोखू शकत नाही. राजेभाऊ आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. आता 95 सालापासून 95 साली आघाडी झाली, नगरपालिकेत सत्ता आली. त्याच्यानंतर एकदा भोगावतीचं इलेक्शन लागलेलं होतं, त्यात आमचा पराजय झाला. त्यावेळी जुगल बापू तिवारी आमच्या बाजूने होते. आमचा तिथं पराजय झाल्यानंतर महिलाच्या बादल्या जुगल किशोर तिवारीच्या घरी ह्यांच्या गुंडांनी टाकल्या. ही आम्ही कसं विसरू? विश्वास बोलून सांगतो, तुम्ही कसं विसरले? आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय कुणी केला? आतापर्यंत त्रास कुणाला? बारबोलेला त्रास कुणी जास्त दिला?
हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अजून वेळ गेली नाही. उद्या सकाळी पत्रक काढा आणि राजाभाऊला जाहीर पाठिंबा तुम्ही, तर तुमची शान वाढेल. मी काय आता जास्त बोलत नाही. 23 तारखेला आपण सगळं बोलू. फक्त सगळ्यांना सांगतो 20 तारखेला मतदान तर होणारच आहे. राजभाऊ आमदार होणार आहेत. राजाभाऊला तुम्ही सांगायला येणार आहेत की आमच्या गावातून एवढा लीड मिळालाय. फक्त जाताना आम्ही फटाक्याची व्यवस्था करणार आहे. तेवढे फटाके मात्र मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी घेऊन जावा. आता ग्रामीणला वाटत असेल की शहरात काय होईल. शहरात प्लस चालू आहे. उत्तर बार्शी प्लस आहे. वैराग भाग प्लस आहे. त्याच्यामुळं इतक्या प्रचंड मतांनी राजाभाऊचा विजय, ऐतिहासिक विजय होणार आहे. 1 नंबरचं मशीन आहे. 3 नंबरला राजाभाऊचं चिन्ह आहे. एवढं असं दबा 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 दाबा किती बटन तुटलं पाहिजे. या माझ्या इथं माता भगिनी आहेत. आता विरोधकांनी काही तर 4 मुद्दे सांगितले. भयमुक्त बार्शी, बार्शीच्या सिंचनचं काम पूर्ण, मोकळा श्वास. अरे मोकळा इतक्या बागा झाल्या की मोकळा श्वास घेतायच ना. प्रत्येक माणूस घेत आहे. वेगळं काय तुम्ही करणार आहे. आणि वय झाल्यानंतर त्यांनी यशस्वी महागारी घ्यायला पाहिजे होती. बस 30 वर्ष तुम्ही प्रचंड विकास केला. ठीक आहे ना. अजून मीच पाहिजे. आणि कशाला मी पाहिजे आहे ना. राजभाऊ करतात ना. बार्शी तालुक्याने त्यांना डोक्यावर घेतलंय. बार्शी तालुक्याने त्यांचा विकास बघितलाय आणि मीच करणार नाही तुमचा घास. बार्शी तालुकाच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या आता बऱ्याच आता म्हणजे शेतकऱ्याची काय 5 वर्षामध्ये 450 कोटीचं वेगवेगळी अनुदान आणली असे सांगायचं म्हणलं तर प्रचंड आहे. आता मी काही जास्त वेळ घेत नाही. राजाभाऊंना वेळ द्यावा लागेल. फक्त मी बारगोले गटाला, बारगोले समर्थकाला आवाहन करतो की जास्तीत जास्त मत देऊन, मताधिक्य देऊन राजाभाऊला प्रचंड मताने विजयी करा. एवढे बोलून मी माझे 4 शब्द